मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रियाने सर्वांना सांगितलेलं असतं की जोपर्यंत सायलीने दिलेले गिफ्ट्स तुमच्याकडे आहेत तोपर्यंत तुमच्या मनातून सायली कधीही जाणार नाही आणि त्यामुळे आपण ते सगळे गिफ्ट्स जाळून टाकूयात किंवा फेकून देऊयात, असं म्हणून ती घरातील सर्वांसमोर एक मोठा बॉक्सच ठेवते. तेव्हा अश्विन आता सायलीने दिलेली हॅट आता त्या बॉक्समध्ये टाकतो. सर्वजण आता त्याच्याकडे पाहतच राहतात. प्रियाला मात्र आनंद झालेला असतो. त्यानंतर अस्मिता म्हणते, मला ना त्या सायलीने एक गिफ्ट दिलं होतं, हे पहा हे गिफ्ट आहे ते, आता जाळून टाकूयात किंवा फेकून देऊयात. प्रिया म्हणते की हो चालेल. मग आता त्या बॉक्समध्ये ती ते गिफ्ट टाकते. त्याचवेळी आता एक इयररिंग्स पण तिने दिले होते गिफ्ट, नाही जरा स्वस्तातलेच होते असं म्हणून ती लगेच ते इयररिंग्स आणायला जाते. त्याचवेळी आता प्रिया म्हणते की मामा मामी आणि पूर्णा आजी, जर तुमच्याकडे सायलीने दिलेल्या काही वस्तू असतील तर या बॉक्समध्ये टाका. मी आता गार्डनमध्ये जाऊन त्या सर्व वस्तू जाळून टाकणार आहे. ती आता पूर्ण आजी आणि मग नंतर कल्पना, प्रताप सायलीने दिलेले सर्व गिफ्ट्स त्या बॉक्समध्ये टाकतात. मग आता अस्मिता देखील आता तेथे येते आणि सायलीने जे इयररिंग्स दिलेले असतात ते इयररिंग्स आता ती त्या बॉक्समध्ये टाकते आणि प्रियाकडे पाहून हसते. तेव्हा प्रियाला आता खूपच आनंद झालेला असतो की घरातील प्रत्येकाने आता सायलीतील असणाऱ्या आठवणी पुसून टाकण्याचं ठरवलंच आहे. तेव्हा आता ती विमलकडे पाहते आणि म्हणते, विमलताई तुमच्याकडे सुद्धा काही वस्तू असतील तर द्या त्या. मग आता माझ्याकडे काही नाही आहे असं विमल म्हणते. प्रिया म्हणते, असं कसं, सायलीने तुम्हाला काहीतरी दिलेलं असेल. सायलीताईंनी मला अडचणीच्या काळात 6,000 रुपये दिले होते, आता त्या नोटा माझ्याकडे नाहीत. मग त्या नोटा जर माझ्याकडे असत्या, तुम्ही त्या नोटासुद्धा या बॉक्समध्ये टाकून जाळून टाकल्या असत्या का, असा प्रश्न आता विमल करते. तेव्हा प्रिया आता चिडते आणि म्हणते, गप्प बसा, काही पण बोलू नका. मग आता विमल म्हणते, खरंच माझ्याकडे काहीच नाही आहे त्या नोटा सोडून, आणि त्या नोटासुद्धा सध्या नाही आहेत. त्याचवेळी किचनमध्ये असणाऱ्या काय काय वस्तू आहेत असं आता विमलला प्रिया विचारते. मग आता वाढदिवसाच्या आदल्या दिवशी सायली वहिनीने ज्या काही भाज्या आणल्या होत्या ना, त्या तशाच अजून फ्रीजमध्ये आहेत, त्या घेऊन येऊ का असं विमल जरा रागातच विचारते. तेव्हा प्रिया त्याच रागात म्हणते, हो आणा की, मी त्या पण बॉक्समध्ये टाकते आता. तेव्हा पूर्ण आजींना धक्का बसतो आणि मग त्या प्रियाकडे पाहतच राहतात. त्या विचारू लागतात, काय म्हणजे तू त्या भाज्यासुद्धा आता जाळून टाकणार आहे का? मग प्रिया थोडीशी गडबडते आणि म्हणते, नाही पूर्ण आजी, तसं नाही आहे. अगं एखाद्या गरजूला देऊ ना आपण, पण आपल्या घरात त्या नको आहेत. तेवढ्यातच अर्जुन आता तेथे येतो. तेव्हा कल्पना त्याच्याकडे पाहतच राहते आणि मग पूर्ण आजींना म्हणते की पूर्णाई, एक काम करा, तुमच्या नातवाला आहे ना त्याला फोन तन्वीकडे द्यायला सांगा, कारण त्यातले तिचे असणारे सर्व फोटो डिलीट करायचे आहेत. तेव्हा अर्जुनला आता जबर धक्काच बसतो आणि मग नंतर तो आता सर्वांकडे पाहतच राहतो. हे नक्की काय चाललंय त्याला कळतच नाही. पुढे कल्पना म्हणते, तरच तन्वी म्हणते ना तशा तिच्या सर्व आठवणी या घरातून पुसल्या जातील. आता अर्जुनला समजतं कल्पनाच्या बोलण्याचा रोख नक्की काय आहे. त्यानंतर आता ती विमलला सांगते की विमल, अर्जुनच्या खोलीत जानंतर आणि त्या मुलीचे असणारे सर्व फोटोज घेऊन ये, आणि ते फोटोसुद्धा आता जाळायला हवेत, असं म्हणून ती खूपच रागात अर्जुनकडे पाहते. तेव्हा अर्जुनला आता खूपच वाईट वाटतं. पुढे आता अर्जुन कुणाला काही न बोलता शांतपणे कल्पनाजवळ येतो आणि म्हणतो, माझ्या मोबाईलमध्ये असणारे सर्व सायलीचे फोटोज मी सिलेक्ट केले आहे आणि हे पहा आता डिलीटसुद्धा करतोय, असं म्हणून तो आता लगेच सर्व फोटोज ते डिलीट करून टाकतो आणि त्यामुळेच आता घरातील सर्वांना धक्का बसतो. अर्जुनने असं का केलं असेल? अर्जुनच्या चेहऱ्यावर अजिबात नाराजी नसते. विमलला खूप वाईट वाटतं, बिचारीच्या डोळ्यातून पाणी येतं की अर्जुन दादाने सुद्धा हे फोटो का डिलीट केले असतील, हा प्रश्न तिला पडलेला असतो. त्यानंतर तो म्हणतो, विमल हे बघा, अगं आमच्या रूममध्ये सायली आणि माझे काही फोटो फ्रेम आहेत, तेवढे पण घेऊन ये, आणि ड्रॉवरमध्ये सुद्धा सायलीचे फोटोज असतील ते पण घेऊन ये आणि या बॉक्समध्ये टाकू शकतेस. तेव्हा प्रताप अर्जुनकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, गुड अर्जुन, अरे तू हे स्वीकारलंस ना, ते आपल्या कुटुंबासाठी योग्य आहे. त्यावरती अर्जुन आता उत्तर देतो, डॅडा
तुम्हाला कोणी सांगितलं की मी हे सर्व काही स्वीकारलं आहे म्हणून? अगं मम्मा, तू तुझ्या ह्या लाडक्या तन्वीला सांग की फोनमधील फोटो डिलीट करता येतील आणि सायलीने दिलेल्या सर्व वस्तू नष्टसुद्धा करता येतील, परंतु मनात असणाऱ्या सायलीच्या या आठवणी कोण डिलीट करू शकणार आहे? तेव्हा अर्जुनच्या या बोलण्यावरती सर्वजण विचार करू लागतात. तेव्हा प्रियाचा आता जळफळाट होतो, कारण अर्जुनच्या मनात अजूनही सायली आहे हे तिला आता कळून चुकलेलं असतं आणि मग ती रागातच आता अर्जुनकडे पाहते. आता प्रियाला जोराचा झटका देऊन अर्जुन तेथून जातो, तर प्रिया ही रागातच त्याच्याकडे पाहत असते. तर आता दुसरीकडे सायली आणि कुसुम या दोघीही आता घरात असतात. सायली आता कुसुमला म्हणते, कुसुमताई हा घे तुझा चहा. मग आता कुसुम म्हणते, हा चहा तू घे, कारण मला खूप महत्त्वाचं काम आलंय, त्यामुळे थोडं बाहेर जायचंय. तेव्हा कोणतं महत्त्वाचं काम आणि तू मला सांगितलं का नाहीस, असं आता सायली विचारू लागते. मग कुसुम म्हणते, अगं तुला मी सांगायचीच विसरले, त्या कोपऱ्यावरच्या सानेवहिनी आहेत ना, तेथे मला एक जेवणाची ऑर्डर मिळाली आहे. मग म्हटलं की ती ऑर्डर आता कशी आहे, नेमकं काय जेवण बनवायचं आहे हे विचारून घ्यायला हवं, त्यामुळे त्यांनी मला पटकन बोलवलंय, असं म्हणून कुसुम आता जायला निघते. आता सायली विचार करते की कुसुमताईने मला सांगितलं का नसेल की जेवणाची ऑर्डर आली आहे म्हणून. ती तर मला सगळं काही सांगत असते, परंतु आज का नाही सांगितलं? म्हणजे तिला समजल्या का नसेल सांगितलं? ही माझ्यापासून काहीतरी लपवतीये का, असा प्रश्न आता लगेच सायलीला पडतो. मग नंतर आता ती म्हणते की जाऊ देत, असं म्हणून ती चहाचा कप तेथे ठेवते. पुन्हा एकदा विचार करू लागते. तर आता कुसुम तेथून गेल्यामुळे सायली विचारातच असते. तर दुसरीकडे चैतन्य हा बाहेर येऊन थांबलेला असतो. तर तो एका चहाच्या टपरीजवळ कुसुमचीच वाट पाहत असतो, कधी एकदा कुसुम येते. परंतु खूप वेळ होऊनही कुसुम न आल्यामुळे तो डायरेक्ट तिच्याच मोबाईलवर कॉल करतो. तेव्हा इकडे कुसुमचा मोबाईलच घरी विसरल्यामुळे सायली आता तो आलेला कॉल पाहते, तर चैतन्याचा कॉल असतो. ती म्हणते, बापरे, कुसुमताईला चैतन्य सरांचा कॉल का आला असेल, असं म्हणून आता ती लगेच तो कॉल रिसीव करते. काही न बोलता अगदी शांतपणे त्याचं बोलणं ऐकू लागते. तिकडून चैतन्य म्हणतो, कुसुमताई, अहो तुम्ही कुठे आहात? मी इकडे बाहेर चहाच्या टपरीजवळ येऊन सुद्धा पोहोचलो, खूप वेळ झालाय, मी तुमची वाट पाहतोय. तेव्हा सायली पटकन फोन कट करते आणि तिने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा चैतन्य म्हणतो, कुसुमताई, अहो कुसुमताई ऐका ना. मग आता तिने ऑलरेडी फोन ठेवलेला असतो. त्याच वेळी आता सायलीला समजतं की चैतन्य आणि कुसुम हे दोघेही भेटणार आहेत. इकडे चैतन्य चहा पीत पीत सारखा त्या गल्लीकडे पाहत असतो की कधी एकदा कुसुम येते. तेव्हा अगदी धावत धावत कुसुम तेथे येते. तिला अक्षरशः धाप लागलेली असते, तिला काही बोलतासुद्धा येत नसतं. ती आता पळता पळता पडणारसुद्धा असते. तेव्हा आता चैतन्य पटकन पुढे जातो. कुसुमला म्हणतो की कुसुमताई, काय चाललंय, काय एवढ्या धावत का आल्या आहात तुम्ही, मला कळतच नाही आहे. अहो काय चाललंय तुमचं? मग आता तो लगेच तिला हात देतो आणि तिला सावरतो. मग आता कुसुम म्हणते, ठीक आहे, मी ओके आहे. अहो सायली अर्जुनचं असं काहीतरी ती बडबड करत असते. मग आता काय झालं नक्की? मला तर यातला एकच शब्द समजलाय, तो म्हणजे अर्जुन. बाकीचं काय, असं आता चैतन्य विचारतो. मग आता तुम्हाला पाणी देऊ का प्यायला, असंही तो विचारतो. आणि ती जरा शांतपणे बसा, मग बोलूयात आपण. तर तो आता सारखा तिला म्हणत असतो. ती म्हणते, नाही, बसायला अजिबात वेळ नाही आहे, पण सायलीचं सुद्धा अर्जुनवर खूप प्रेम आहे, असं पटकन ती आता बोलून जाते. तेव्हा चैतन्य हसू लागतो आणि त्यालाही जबर धक्का बसतो. तो आता म्हणतो, काय म्हणजे सायली बहिणीचं सुद्धा अर्जुनवर प्रेम आहे? मग आता ती म्हणते, हो, सायलीचं सुद्धा अर्जुनवर खूप प्रेम आहे. हे ऐकताच आता चैतन्याला खूप आनंद होतो. त्यानंतर ती पुन्हा पुन्हा सांगू लागते, अहो खूप दिवस झाले आमच्या सायलीचं तुमच्या अर्जुनवर खूप प्रेम आहे. चैतन्याला अक्षरशः खरंच खूप आनंद होतो. तो म्हणतो, आई शपथ, काय गुड न्यूज आहे. मग आता कुसुम आश्चर्याने त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, अहो खूप महिने झालेत त्याला आमच्या सायलीचं तुमच्या अर्जुनवर प्रेम आहे. तेव्हा तो म्हणतो, काय योगायोग आहे. अहो जर सायली बहिणीचं अर्जुनवर अगोदरच प्रेम होतं तर तिने अगोदर तसं सांगायचं ना आमच्या अर्जुनला. मग आता कुसुम म्हणते, कसं सांगणार ती?
अहो तुमच्या अर्जुनला जाऊन विचारा ना, म्हणजे एवढा गोंधळ झालाच नसता ना कधी. अहो सायलीला ना मधुभाऊंना दुखवायचं नाही आणि म्हणूनच ती काही बोलत नाही. त्याचवेळी आता मी अर्जुनला खूपदा सांगितलं, आय लव्ह यू एकदाचं म्हणून टाक म्हणजे प्रश्न मिटेल, पण तो ना ऐकतच नाहीये, तो जरा घाबरतोय. मग आता कुसुम पण म्हणू लागते, अहो मी सायलीला सांगून सांगून अक्षरशः थकले, पण ती सुद्धा ऐकत नाहीये. ती सुद्धा वेगवेगळ्या युक्त्या वापरतीये नुसत्या. हा कसल्या युक्त्या असं आता चैतन्य विचारतो. तेव्हा अर्जुनला जे आवडेल ती ते करायची आणि त्याचबरोबर ते हिरवा कलरचं म्हणजे पालकाचं थालीपीठ तिने बनवलं आणि मग तरीही अर्जुनला समजलं नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो, अहो मी सांगितलं होतं अर्जुनला की हिरवा रंग खूप आवडतो आणि आम्हाला काय वाटलं म्हणजे अर्जुनला काय वाटलं की सायली वहिनी हिरव्या रंगाची साडी नेसून येईल, पण नेमकी काय गडबड झाली, सायली वहिनीने हिरव्या रंगाची साडी नेसलीच नाही. त्यामुळे अर्जुनला असं वाटलं की सायली वहिनीचं त्याच्यावर प्रेमच नाही आहे. ती म्हणते कर्म माझं असं म्हणून डोक्याला हात लावते आणि म्हणते कशी नेसणार ना ती साडी. अहो सायलीची साडी ना नेमकी पदरावर विरली होती, मग ती कशी नेसेल. आता चैतन्य म्हणतो सगळ्यांना घोळ होऊन बसलाय अक्षरशः. हे दोघं ना नुसता वेडेपणा करत राहिले आहेत. अहो कुसुमताई प्रेमात पडलेल्या सगळ्या जोडप्यांचं असंच होत असेल का. कुसुम म्हणते मला ते काही माहीत नाही, पण हे दोघे ना अगदी जगावेगळे आहेत. कारण काही जोडपी ना आंधळी असतात प्रेमात आणि हे जोडपं पूर्णपणे मुकच आहे. चैतन्य म्हणतो हो ना तोच प्रॉब्लेम झालाय, ते दोघे ना मुके आहेत असं म्हणून तो नुसता हसत असतो. तेव्हा कुसुम विचारते काय झालं अहो हसायला नुसतंच. मग आता तो एका क्षणी थांबतो आणि लगेच हात पुढे करतो. तो म्हणतो की अहो त्या दोघांनाही बोलता येत नाही म्हणून काय झालं, आपल्या दोघांना तर बोलता येतं ना, हात मिळवा बरं असं म्हणून तो हात पुढे करतो. तेव्हा कुसुम त्याच्या हातात हात मिळवते. मग आता तो म्हणतो की कसं आहे ना कुसुमताई, मी आत्ताच्या आत्ता अर्जुनकडे जातो आणि त्याला सांगतो सायली वहिनीचं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणजे विषयच संपून जाईल. तेव्हा आता कुसुम म्हणते हां हे असं तुम्हा पुरुषांचं ना असं असतं, एवढी एक्साइटमेंट असते ना प्रत्येक गोष्टीची आणि भलतंच ते घडून बसतं. मग आता काय झालं चैतन्य विचारतो. तेव्हा अहो तुम्हाला कळतं का चैतन्य सर, तुम्ही जर कोणाच्या प्रेमात पडला आणि जर तुमच्या त्या प्रेयसीच्या भावना दुसऱ्याच कोणीतरी तिसऱ्याने सांगितल्या तर तुम्हाला काय वाटेल. मग आता तो म्हणतो नाही ना आवडणार. हो प्रेमाचं कन्सेशन फार मौल्यवान असतं ना आणि त्या दोघांनीच ते क्लिअर केलं पाहिजे बरोबर ना. मग आता ती म्हणते एवढं कळतंय ना, आता सायलीच्या भावना अर्जुनला सांगायला तुम्ही तुरू कोठे निघालात, त्या फक्त तिने आणि तिने सांगायला हव्यात. मग चैतन्य म्हणतो हो बरोबर आहे, करायचं तरी काय, फक्त हातावर हात ठेवत घडी घालून बसायचं आणि त्या दोघांना होणारा त्रास पाहायचा का. त्याचवेळी कुसुम म्हणते असं कसं, आपण काय करायचं किनाऱ्यावर न्यायचं आणि त्या दोघांना असं ढकलून द्यायचं, मग ते दोघेही हातपाय मारत एकमेकांजवळ येतील. आता चैतन्य म्हणतो म्हणजे आपण अशा सिच्युएशन क्रिएट करायच्या जेणेकरून ते दोघेही एकमेकांच्या जवळ येतील. कुसुम म्हणते हो तेच म्हटले ना मग मी, परंतु कसं आहे ना सायलीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मधुभाऊंच्या बाजूने वळसा घालून जातोय, हे आता अर्जुनला पटवायला हवं. तेव्हा चैतन्य म्हणतो हे मी चांगलं करू शकतो. तेव्हा आता कुसुम म्हणते आपण त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय, हे सायलीला आत्ता कळायला नको, कारण सायली ना मधुभाऊंमुळे नेहमी आपली गप्प बसत असते. चैतन्य म्हणतो की अर्जुन आणि सायलीला एकत्र आणण्याचं मिशन चैतन्य आणि कुसुमचं सुरू, #साजून. त्यावेळी 6 जूनला नक्की काय आहे असं आता कुसुम विचारते. मग आता तो हसतो आणि म्हणतो सायली आणि अर्जुनचं #साजून असं मी म्हणतोय. आता त्या दोघांचाही एक मस्तपैकी प्लॅन होतो की कशाप्रकारे या दोघांना जवळ आणायचं. मग आता कुसुम आणि चैतन्य हे दोघेही एकमेकांच्या हातावर असा टाळीत येणार असतात. तेवढ्यातच ते सायली येते आणि त्या दोघांकडे पाहते. दोघेही पटकन हात बाजूला घेतात. मग आता सायली आल्यामुळे इकडे चैतन्य तिच्याकडे पाहून हसतो. तेव्हा तुम्ही दोघे इथे कसे असं आता सायली विचारते. तेव्हा आता चैतन्य म्हणतो सायली वहिनी, अर्जुनला तुझी काळजी वाटत होती ना म्हणून तो म्हणाला तू जा आणि पाहून ये की सायली वहिनी कशी आहे म्हणून. त्याचवेळी आता सायली विचारते ते कसे आहेत. मग आता
तो म्हणतो की काही नाही, तुझ्या आठवणीत आहेत. तेव्हा सायली म्हणते त्यांना सांगा की काळजी घ्यायला. चैतन्य हसतो आणि म्हणतो की मला माहीत आहे की तुझं अर्जुनवर सायली वहिनी खूप. तेव्हा सायली त्याच्याकडे पाहतच राहते, तर कुसुम आता चैतन्याकडे पाहत त्याला गप्प बसायला सांगते. तेव्हा तो गप्प राहतो आणि म्हणतो की हो, मी सांगतो अर्जुनला की सायली वहिनी बरी आहे म्हणून. पण अगं इकडे कुसुमताईंकडे तुझी चौकशी करायला सांगितली होती. काय आहे ना, मधुभाऊंमुळे आता भेटता येत नाही ना अर्जुनला तुला, आणि म्हणूनच अर्जुनने मला इकडे पाठवलं. तेव्हा सायली ठीक आहे असं म्हणते. तेव्हा कुसुमताई तू इकडे कशी? अगं चैतन्य भाऊजींचा कॉल आला होता फोनवर, म्हणून मी इकडे घेऊन आले. तेव्हा आता हो का, असं आहे का? अगं याबद्दलच डिस्कस करायचं होतं, पण माझं काम आता झालंय असं कुसुम पटकन बोलते. मग सायली म्हणते काय काम झालंय म्हणजे? आता सायलीच कन्फ्यूज होते, नक्की या दोघांचं चाललंय काय? मग आता तू तर स्वयंपाकाची ऑर्डर घेण्यासाठी आली होतीस ना, जर सायली विचारते. तेव्हा कुसुम म्हणते अगं तेच मी म्हणतीये की ते काम होत आले. तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणते आणि मग कुसुमकडे फोन देऊन तेथून जाते. इकडे आता मधुभाऊ घरी आलेले असतात. घरात आता या दोघीही नसल्यामुळे त्यांचा संताप होतो. सायली कुसुम तेवढ्यातच तेथे येतात. तेव्हा रागातच ते लगेच विचारू लागतात की कुठे गेल्या होत्या तुम्ही दोघी? मग सायली आता रडू लागते. तिला काय सांगावं कळत नाही, घाबरलेली असते. मग कुसुम म्हणते आम्ही दोघीही मंदिरात गेलो होतो. तेव्हा बरं झालं तुम्ही दोघीही मंदिरात गेल्या होत्या. चला पटकन आवरा, आपल्याला कोर्टामध्ये जायचंय, आज तारीख आहे. तेव्हा सायली म्हणते ठीक आहे, मी पटकन तोंड धुवून येते, फ्रेश होते, आपण जाऊया कोर्टात. तेव्हा तू अजिबात कोर्टात यायचं नाही. तो अर्जुन सुभेदार मला माहिती आहे ना, आपला पिच्छा काही सोडणार नाही, तो तेथे येणारच, आणि म्हणूनच तू तिकडे यायचं नाही. सायली म्हणते असं करू नका मधुभाऊ. तेव्हा कुलूप कुठे आहे कुसुमला असं मधुभाऊ विचारतात. तेव्हा इकडे पाठीमागच्या कपाटावर असल्याचं ती सांगते. तेव्हा मधुभाऊ लगेच ते कुलूप घेतात. कुसुमला म्हणतात चल पटकन बाहेर, हिला आपण आज कोंडून घेणार आहोत आणि हिला आतमध्येच ठेवणार आहोत. तेव्हा कुसुम रडते आणि म्हणते प्लीज असं करू नका. पण मधुभाऊ ऐकायला तयारच नसतात. सायली सुद्धा म्हणते प्लीज मधुभाऊ तुम्ही असं करू नका. अहो त्या जोशी वकिलांवर माझा अजिबात भरोसा नाही आहे. मी कुणाला तिथे भेटणार नाही, फक्त ते केस कशी लढतायत हे पाहते. पण मधुभाऊंचा तिच्यावर विश्वासच नसतो आणि म्हणूनच ते सायलीला कोंडून घेतात. बिचारी सायली खूप रडत असते. तेव्हा त्या लेकराचा कशाला तुम्ही असा कोंडमारा करताय असं कुसुम विचारते. पण मधुभाऊ ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. तेव्हा सायली खिडकीतून पाहते, तर कुसुमला खूप वाईट वाटतं आणि मगच कुसुम तेथून जाते. तेव्हा सायली बिचारी आता खूप रडत असते. इकडे घरातील सर्वजण नाश्ता न करता फक्त आणि फक्त त्या प्लेटकडे पाहत असतात. ही काही खात नसतं. तेव्हा प्रिया आता मनात विचार करते, हे सर्वजण ना खूप इमोशनल आहेत, कारण फक्त अर्जुनने सांगितलं की सायलीच्या आठवणी अशा मनातून काढता येणार नाही, तर झाले सर्व इमोशनल. काय करावं ना या लोकांचं कळतच नाही. पण मी यांचा मूड आता कसा चेंज करते ना बघच, असं म्हणून आता ती म्हणते ठीक आहे ना, मीच गाढव आहे. तेव्हा घरातील सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहतात. मग आता ती म्हणते आपण हाच गेम खेळतोय ना, जो अगोदर बोलेल तो गाढव असेल म्हणून हाच गेम खेळतोय ना, असं ती विचारते. तेव्हा कल्पना म्हणते आपण कोणताही गेम खेळत नाही आहोत अगं तन्वी. तेव्हा अश्विन म्हणतो मम्मा तुझं बरोबर आहे, फक्त ती बिचारी आपल्याला हसवण्याचा प्रयत्न करतीये. त्याच वेळी आता प्रिया म्हणते तुम्ही इथे सर्वजण असे उदास बसले आहात, परंतु ती मुलगी तिकडे खरंच खूप मजेत असेल, तुम्हाला कळतंय का? त्यामुळे असा कोणामुळेही तुम्ही तुमचा मूड डिस्टर्ब करून घेऊ नका, असं ती सर्वांना सांगत असते. आणि पुन्हा एकदा तील सर्वांच्या मनात सायलीच्या विषयी विष पेरत असते. तेव्हा आता सर्वजण तिच्याकडे पाहत राहतात आणि तिच्या बोलण्याचा विचार करतात. इकडे अर्जुन आता चैतन्याची वाट पाहत असतो. कधी एकदा चैतन्य येईल म्हणजे आम्हाला कोर्टात जायला, असं त्याचं म्हणणं असतं. तेवढ्यातच चैतन्य तेथे येतो. मग आता एवढा वेळ तू कुठे गेला होतास, असं आता लगेच चैतन्याला तो विचारतो. तेव्हा चैतन्य म्हणतो थोडा बाहेर गेलो होतो. मग आता आपल्याला कोर्टात जायचे, तुला माहीत नाही का मिसेस सायलीसुद्धा तिथे येतील, असं आता अर्जुन विचारतो. तेव्हा तो म्हणतो हो मिसेस सायली तेथे येतील खरं, परंतु मधुभाऊ सुद्धा तिथे असतील. आता मधुभाऊ तेथे असल्यानंतर तू या गोष्टीचा फायदा करून घे. मग आता अर्जुन म्हणतो कसा फायदा करून घ्यायचा?
अरे आमच्या लव्ह स्टोरीमध्ये मधुभाऊ सध्या व्हिलन आहेत, फक्त व्हिलन. आणि त्यांना भेटून माझं फक्त आणि फक्त नुकसानच होणार आहे. त्यावेळी आता तू थोडं डोकं लावणार आहे अर्जुन, असं चैतन्य म्हणतो. कारण हिरोईनला जर पटवायचं असेल तर तिच्या व्हिलन बापाला अगोदर पटवावं लागतं. तेव्हा अर्जुनला चैतन्याचं हे बोलणं काही समजत नाही. मग आता चैतन्य म्हणतो, मला माहीत आहे की तुमच्या या लव्ह स्टोरीमध्ये हिरोईनचा व्हिलन बाप म्हणजे मधुभाऊ हे तलवार घेऊन असे उभे आहेत. पण तू असं काहीतरी कर जेणेकरून ते तलवार आहेत ना स्वतःहून अशी फेकून देतील. कारण काय आहे ना, बाप खुश तर मुलगी सुद्धा खुश. तेव्हा अर्जुन म्हणतो, करेक्ट, मला समजलं. म्हणजे मला आता मधुभाऊंचं फेवरेट व्हावं लागेल. त्याच वेळी आता पुढे तो विचार करतो की तू जर मला म्हणाला ना की हिमालय मेल्ट कर तर मी ते करू शकतो, परंतु मधुभाऊंना कसं मेल्ट करायचं तेच समजत नाहीये. त्याच वेळी चैतन्य म्हणतो, आता मधुभाऊंना कसं मेल्ट करायचं नाही हे तू बघ. कारण मला असं वाटत नाही की जोपर्यंत मधुभाऊ तुझ्याबरोबर चांगलं बोलत नाही तोपर्यंत सायली वहिनीसुद्धा तुझ्याबरोबर अगदी नॉर्मल बोलेन म्हणून. मग प्रपोजलचं उत्तर देणं तर लांबच, असं म्हणून तो अर्जुनलाच आता कोड्यात पाडतो. तर अर्जुन विचार करत असतो की आता पुढे कसं करायचं. तेव्हा पुढे अर्जुन म्हणतो, मला मधुभाऊंना कोर्टात भेटायचंय ना, या विचारानेच अगदी पोटात गोळा आलाय. आणि मला माहीत आहे की ते माझ्याबरोबर अजिबात चांगलं बोलणार नाही. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये कुसुम चैतन्याला घराची किल्ली देते आणि म्हणते की ही किल्ली अर्जुनला द्या आणि तेथे सायली आहे घरात, सांगा की सायलीला जाऊन आता भेट आणि मस्त गप्पा मारा. मग आता चैतन्य लगेच अर्जुनकडे ती किल्ली देत म्हणतो की हे बघ, तू जा आता, कुसुमताईच्या घराची ही किल्ली आहे, सायली वहिनी तेथे एकटी आहे, तू जा आणि तिच्याशी बोल. कारण मधुभाऊ खूप वेळ कोर्टातच असणार आहे, तुला पोटभर वेळ मिळेल सायली वहिनी बरोबर गप्पा मारण्यासाठी. इकडे सायली मात्र अर्जुनच्याच आठवणीत असते आणि तिने लिहिलेली जी डायरी असते त्या डायरीकडे ती पाहतच राहते. दुसरीकडे अर्जुन मात्र ती किल्ली आता हातात घेतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.